टेस्टिंग केलं. शी इज जस्ट 8 years old. आय रिअली लाईक की तुम्ही एवढ्या कमी वयात म्हणजे 8 वर्षाच्या वयात तुम्हाला एक प्रोएक्टिव्ह पॅरेंट म्हणून आय एम सो हॅपी म्हणून मी म्हटलं की डेफिनेटली तुमचा एक मनोगत रेकॉर्ड करावं म्हणून आय एम जस्ट आस्किंग दॅट हर DMIT टेस्ट वॉज डन अँड ऑल्सो द काउन्सिलिंग इज डन. सो तुमचा काय एक्सपिरियन्स होता? आय एम फुल्ली सॅटिस्फाईड विथ अबाउट काउन्सिलिंग आणि जे काही नॉलेज मिळालं की ऑलरेडी कुठे ना कुठे थोडंसं ॲज अ मदर मला माहिती होतं बट क्लॅरिटी नव्हती. आणि मी पण या फेजमधून गेलेली आहे की मी खूप डिसअपॉइंटेड राहिलेली आहे माझ्या लाईफमध्ये, करिअरला घेऊन, एज्युकेशनला घेऊन वगैरे. जेव्हा मला कोणी रेकमेंड केलं आमच्या एका रिलेटिव्हजनी तेव्हाच माझ्या डोक्यात तार सुरू झालं की मला इथे माझ्या मुलीसाठी करायचंच आहे. कारण आपण ज्या फेजमधून जातो किंवा जे सफर करतो लाईफमध्ये ते आपल्या मुलांसोबत डेफिनेटली नाही व्हावं सगळ्याच पॅरेंट्सला वाटत राहते. तर याच्या अगोदर अप्रोच केला त्यावेळेला पॉसिबल नाही झालं. मे बी यावेळेस लकीली हे झालं. आणि मला सुद्धा या फील्डमध्ये यायची इच्छा किंवा काही करायची इच्छा होतं कारण मी जे स्वतः फेस केलेलं आहे किंवा करत आहे थोडंफार प्रमाणात अजूनही, तर ते आपण दुसऱ्यांसाठी निमित्त होऊ शकतो का, आपण दुसऱ्यांच्या लाईफमध्ये काय हेल्प करू शकतो. म्हणजे करिअरही करणं आणि पैसा कमवणं आणि दुसऱ्यांना आपण काही देणं ही एक मोठी गोष्ट, एक मोठी उपलब्धी आहे. मला हे स्वतःसाठी पण करावं असं वाटतंय, स्वतः